ठिकाणी तेलवाडी या ठिकाणी जे धम्मसंस्कार केंद्र आहे, या ठिकाणी जे आपले भंते जे आहेत आपल्यासोबत, आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कवी संमेलनानिमित्त आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी आदरणीय भंतेजी आपल्या या जयंतीनिमित्त तथागत गौतम बुद्धांचा विचार तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो विचार आहे, जो समाजासाठी उपयोगी आहे, तो त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। नमस्कार। सुखी हो मंगल नमोबुद्धाय। गौतम बुद्धांचा जो विचार आहे, आत्ताच आदरणीय कवी सरांनी शहादेव सुराशे सरांनी सांगितलं की बुद्धांचा विचार समाजापर्यंत आणखीनही तेवढ्या ताकदीने गेलेला नाही, काय सांगाल? या ठिकाणी जे काही प्रचारक आहेत यांनी श्रमणावस्थेला पहिलं काय केलं पाहिजे तर स्वीकृत केलं पाहिजे, आणि श्रमणावस्था पार केल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्धाची जी विचारधारा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये रुजेल आणि मग तो प्रत्येक मनुष्यापर्यंत बुद्धाचे विचार पोहोचू शकतात। बुद्धांचा विचार रुजवण्यासाठी खरं तर आजचा आपण हा कार्यक्रम पाहिलेला आहे आणि या ठिकाणी खरं तर बहुसंख्येनं कार्यक्रम अचानक आयोजित केलेला होता, तरीसुद्धा बहुसंख्येनं या ठिकाणी माणसं जमा झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जयंती आहे, काय सांगाल? एका शब्दात सांगून इच्छितो की या ठिकाणी माणसाला माणूसपण नव्हतं आणि ते माणसाला माणूसपण आणून एवढंच नाही तर प्रत्येक स्त्री आणि पुरुषांचा हा स्त्रीच्याच उदरातून जन्म होतो, त्या स्त्रियांना पूर्ण पुरुषाबरोबरीचं स्वातंत्र्य ज्या महामानवानं दिलं त्या महामानवाची आज आपण जन्मोत्सव साजरा करत आहोत। डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला आणि तो अधिकार संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि ती जयंती डॉक्टर बाबासाहेबांची आज संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभरामध्ये आज साजरी होते आणि या ठिकाणी देखील आनंदाने या ठिकाणी आपण जयंती साजरी केली आहे। आपल्यासोबत आणखीनही तरुण आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात जनहित मराठी न्यूज चॅनल। आपण आज आलो आहोत तेलवाडी येथे, तर आपल्यासोबत सरपंच साहेब आहेत, तर आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की ह्या ठिकाणी जो कार्यक्रम होत आहे भीम जयंतीचा, त्यानिमित्त त्यांच्या प्रतिक्रिया काय आपण जाणून घेत आहोत। तर सर आम्हाला सांगा की तुम्हाला नेमकं काय वाटतंय की आजचा दिवस म्हणजे कसं? सर्वप्रथम जगाचे शांतीब्रह्म गौतम बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण सर्वांना त्यांना विनम्र अभिवादन करतो। ह्या तेलवाडी गावात बल्लाळसाहेब असतील, त्यांची सर्व टीम असतील, आमची इथले सर्व गावकरी आणि जे सहकारी त्यांचे जे असतील टीमसोबत, यांनी या तेलवाडी एका छोट्याशा गावात खूप मोठं काम हाती घेऊन इथं धम्मसंस्कार केंद्र जे स्थापन केलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद देतो। आमच्या या गावात तुम्ही सर्वांनी मिळून खूप मोठं, आणि हे धम्मसंस्कार केंद्र हे एक संस्कार कसे घडायला पाहिजे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसतीलच। बरोबर, येणारे इथं जेवढे काही मंडळी आहे त्यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि वारंवार इथं येऊन प्रत्येक जयंतीला येऊन प्रत्येक महान पुरुषांच्या जयंती साजरी करतो आहे। म्हणजे आम्हाला याच्यातून हे दाखवायचं की येणाऱ्या काळात महान पुरुषांनी काय त्याग दिला आणि काय त्याग देऊन काय केलं, ते आपण कुठल्या दिशेने जायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि त्याचं सर्वांचंही मार्गदर्शन खूप चांगलं आहे। तर येणाऱ्या काळात निश्चितच हे केंद्रातून चांगले मुलं घडतील आणि गावातूनही आमच्या ग्रामपंचायतूनही सर्व गोष्टीचे सहकार्य राहतील असं मी मत व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद सरपंच साहेब। जर सांगितलं सरांनी की खूप चांगलं उपक्रम इथं राबवलं जात आहे आणि कॅमेरामॅनसह रामदास घोडकेसह चिराग फारुकी, धन्यवाद। ठिकाणी आदरणीय बल्लाळ सर आपल्यासोबत आहेत आणि ते देखील जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित आहेत। सर काय सांगाल, आज एवढा आनंदाचा उत्सव सगळीकडे साजरा होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, काय सांगाल? खरं तर आज जगभरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटाने साजरी जगभरात होत आहे आणि जगामध्ये बाबासाहेब नंबर 1चे असे महापुरुष आहेत असं अमेरिकेच्या संशोधनाने डिक्लेअर केलेलं आहे। गेल्या 200 वर्षाच्या कालावधीत बाबासाहेब हे जगामधले एकमेव असे विद्वान
विद्वानाचे विद्वान असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांची आज खरोखर जयंती मोठ्या प्रमाणे साजरी होत आहे. खरं सर्वांना मी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी जेतवन धम्मसंस्कार केंद्रामध्ये या तेलवाडी गावामध्ये आज छोटासा कार्यक्रम कवी संमेलन घेऊन KB शेख सर आणि ॲडव्होकेट गायकवाड आणि शिंदे सर यांच्यामार्फत अचानक हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. खरोखरच बाबासाहेबाला जर विचार द्यायचे, बाबासाहेबाचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर असे कार्यक्रम होण्या काळाची गरज आहे. नुसतं नाच गाणं करून बाबासाहेबाचे विचार या जगामध्ये पोचणार नाहीत. या जगामध्ये जर विचार पोचायचे असेल तर आपल्याला या कवी संमेलनाच्या माध्यमातून, अनेक साहित्याच्या माध्यमातून, त्यांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचार पोचले जाते आणि हा देश चांगला घडला जाईल. यांना जर आपण जर संस्कार चांगले दिले पुढच्या पिढीला तर हा देश आणखी आपला पुढे जाईल आणि जगामध्ये या भारताला तोड राहणारी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. सर, आज जयंतीच्या निमित्ताने खरं तर तरुण मित्र या ठिकाणी सामील व्हायला पाहिजे, कारण तरुणांच्या खांद्यावरती भारताचं ओझं आहे. भारताचं जे आपण म्हणतो खांदेकरी, आपले वर्तमानाचे जे वतनदार तरुण आहेत, त्या तरुणांनी या जयंतीमध्ये कशा पद्धतीनं सामील झालं पाहिजे आणि या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रातून तरुणांनी काय घेतलं पाहिजे? सर, आज तरुणांना मी असं सांगू शकतो की यापूर्वी जर आपल्या अगोदरची पिढी जी असती त्या आपल्या पिढीने त्यांना मार्गदर्शन केलेलं नाही, त्यांना तिथपर्यंत पोहोचले नाही आणि त्याच्या ते अज्ञान असल्यामुळे तरुण पिढी या कार्यक्रमामध्ये असं भाग घेत नाही. जर आपण जर त्यांना शिक्षण चांगलं दिलं, घरामधले जर संस्कार चांगले दिले तर तरुण पिढी या निश्चितच भाग घेतली. त्यामुळेच या पैठण तालुक्यामध्ये जेतवन संस्कार केंद्र आम्ही तेलवाडी या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आणि त्यासाठी निर्मिती केली. या ठिकाणी तरुण वर्ग कसा येईल, त्यांना संस्कार कसे दिले जातील आणि बाबासाहेबाचे, बुद्धाचे, शिवाजी महाराजांचे, छत्रपती शाहू महाराजांचे, महात्मा फुलेचे, रमाईचे, जिजाऊचे विचार पुढे कसे घेतले जातील याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बल्लाळ सरांनी या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे प्रतिक्रिया जनहित मराठीला दिलेली आहे. खरं तर तरुणांनी वाचनाकडे वळलं पाहिजे आणि महापुरुष हे वंदनीय नसून वाचनीय झाले पाहिजे असा आशावाद बल्लाळ सरांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. सर, काय जे धम्मगुरू या ठिकाणी आहेत त्यांच्या बऱ्याचशा अशा शाखा आहेत की जे नवीन तरुण पिढी, भरकटलेली पिढी यांना दिशा देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. या ठिकाणी मी या तरुण पिढीला सांगू इच्छितो की आपण बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशावर काम करावं, त्यांनी सांगितलेला विचार समाजापर्यंत घेऊन जाण्याचं काम करावं, एवढंच याच प्रसंगी मी सांगू इच्छितो. जय भीम. धन्यवाद सर. या ठिकाणी पैठण येथील प्राध्यापक आदरणीय डॉक्टर गणेश शिंदे सर, भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधनचे ते पैठण तालुका अध्यक्ष आहेत, ते देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार. सर, तरुणांनी नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातून काय घेतलं पाहिजे? प्रथमतः बाबासाहेबांच्या आणि महात्मा फुलेंच्या जयंतीच्या मी सर्व भारतवासियांना, देशवासियांना, जगभरातील तमाम बांधवांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी जैतवन जे संस्कार केंद्र आहे आणि भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषद या दोन्हींच्या वतीनं जो काही वैचारिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, खरंच हा कार्यक्रम आणि तरुणांसाठी तर फार महत्त्वपूर्ण असलेला हा कार्यक्रम आहे. कारण वैचारिक वारसा जो आहे, महामानवांचा वैचारिक वारसा जो आहे, हा पहिल्यांदा आपल्याला तरुणांपर्यंत घेऊन जावं लागेल. तरुणांचं जे काही डोकं आहे हे विचारांनी आपल्याला बदलावं लागेल आणि तरुणांचं जेव्हा विचार बदलतील तेव्हा आपला देश जो आहे तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आपण हे समजून घेतलं पाहिजे की कुठलाही महामानव कुठल्याही एका जाती धर्माचा नाही आहे, तर तो संपूर्ण मानवाचा आहे, कारण त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे. हे तरुणांनी सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे आणि तरुणांनी महामानवांचे विचार पहिल्यांदा वाचले पाहिजेत. जेव्हा आपण ते विचार वाचू, ते विचार आपण आत्मसात करू, तेव्हाच आपण त्यांच्या दिशेने, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकतो. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण हा जयंती उत्सव जो आहे तो एक उत्साहपूर्वक साजरा केला पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये जे वेगवेगळे सण उत्सव असतात त्याहीपेक्षा मोठा असलेला हा एक उत्सव आहे. आणि म्हणून आजच्या या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण देशातील, जगभरातील तरुणांनी बाबासाहेबांचा आदर्श घ्यावा. बाबासाहेबांनी जेव्हा माझ्या जीवनामध्ये मला निराशा आली अशी वाटते तेव्हा मी बाबासाहेबांकडे पाहतो आणि बाबासाहेबांकडे पाहिल्यानंतर शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. ही भूमिका जीवनामध्ये येते आणि जी काही मरगळ आहे ती मरगळ दूर होते. हीच मरगळ बाबासाहेबांच्या विचारांच्या माध्यमातून तरुणांनी दूर सारली पाहिजे आणि आपला जीवन विकास साधला पाहिजे. एवढंच. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्यासोबत तरुण आहेत. स्वामी बोबडे त्यांचं नाव आहे. काय सांगाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे?
जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी होते आहे, याचा आनंद वाटतो. परंतु ज्याप्रमाणे तरुणामध्ये बाबासाहेब पोहोचायला पाहिजे होते त्या प्रमाणात ते पोहोचलेले नाहीत याची खंत वाटते. आणि ज्या उद्देशाने बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला त्या उद्देशाने समाजामध्ये ते बुद्ध गेला नाही, जाऊ शकला नाही. आणि बाबासाहेब असं म्हणतात की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर एका रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाची पुस्तकं घ्या. पुस्तकं तुम्हाला कसं जगवायचं हे शिकवतील आणि भाकर तुम्हाला जगवतील. आणि म्हणून विचार आणि भाकर म्हणजेच तुमचं काम, या दोन्ही गोष्टी आज तरुणांनी स्वीकारल्या पाहिजे, केल्या पाहिजे. स्वतःची भाकरी जोपर्यंत मिळवता येत नाही तोपर्यंत आपण शिकत राहिलं पाहिजे. आणि शिकल्याने एकदा भाकरी आपल्याला मिळवता आल्या, आपण संपन्न झालो की मग आपल्याला बाहेर पडायचं आहे. बाबासाहेबांचे विचार आपल्याला जगामध्ये न्यायचे आहेत. कारण नेमकं होतं काय, आपण विचार कमवतो परंतु आपल्यात भाकर कमवण्याची ताकद नसेल तर मग ते विचाराला किंमत राहत नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग व्यसनाच्या विळख्यात आहे, काय सांगाल? आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. जीवनभर अगदी विदेशात गेले परंतु कोणत्याही प्रकारचं व्यसन त्यांना लागलेलं नाही. म्हणून जर एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या तरुणाला व्यसन लागलं असेल तर एखाद्या भोंदूबाबाकडे नेण्यापेक्षा किंवा एखाद्या डॉक्टरकडे नेण्यापेक्षा मला तरी वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना दिवसभर दाखवावेत आणि त्यांना समजून सांगावं, या माणसानं मोठमोठे संपत्तीवान लोक पाहिले, अमेरिकेतली मोठमोठी श्रीमंत लोक पाहिली, ज्यांनी त्यांना प्रलोभनं दिली परंतु त्या प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी भारतात ते विचार रुजावा यासाठी प्रयत्न केले. आणि म्हणून आपल्याला राज्यघटना मिळाली आणि त्या राज्यघटनेतून आपला भारत सविस्तर चालू आहे. नक्कीच या ठिकाणी स्वामी बोबडे यांनी आपला विचार जयंतीनिमित्त व्यक्त केलेला आहे. तरुणांनी खरं तर व्यसनाधीनतेकडे जाऊ नये हा देखील विचार जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आपला आजचा हा जो जयंतीचा कार्यक्रम होता संयुक्त विद्यमाने या ठिकाणी घेण्यात आला. भाषा साहित्य संस्कृती व जेतवन नगर तेलवाडी धम्मसंस्कार केंद्र या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला होता. त्यानिमित्ताने या ठिकाणी तरुण वर्ग तसेच ज्येष्ठ मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. माझ्यासोबत या ठिकाणी कॅमेरामॅन रामदास घोडकेसह मी KB शेख. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात जनहित मराठी न्यूज चॅनल. तर आज आपण आलो आहोत तेलवाडी येथे जेतवन धम्मसंस्थान केंद्र ह्या ठिकाणी. हा जो कार्यक्रम झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण भेटलो आहोत की शहाजी सरासे सर यांना. हे सुप्रसिद्ध कवी आहेत महाराष्ट्राचे. तर आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ की आज जी तरुणाई खरंच बाबासाहेबांचे विचार चालते का, तर तुम्ही सर काय सांगता? मी या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं तरुणांना एकच संदेश देईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय डोक्यावर घेऊन नाचण्याचा नसून डोक्यात घेऊन नाचण्याचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे प्रत्येक तरुणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लक्षात घेऊन वाङ्मयाचं वाचन करून आणि महापुरुष वाचनातून समजून घेऊन त्याचा आपल्या जीवनासाठी उपयोग करावा. हा संदेश या निमित्ताने मी देईल. धन्यवाद. जसं शहाजी सरांनी सांगितलं की त्यांनी एक संदेश दिला की त्यांच्या माध्यमातून की युवकांनी वाचलं पाहिजे की तरुण खरं त्या विचारांचा पाईक आहे का. तसं तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आज बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. आपण जर पाहिलं तर गेल्या 76 वर्षाच्या आपल्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये आज कधी नव्हे इतकी बाबासाहेबांच्या विचारांची आपल्या समाजाला गरज आहे. कारण त्यांच्या विचाराची प्रासंगिकता आजही कशा प्रकारे टिकून आहे याचं उदाहरण आपण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये पाहतच आहोत. तर खरं तर तरुणांनी विद्यापीठांमधून किंवा कॉलेजेसमधून जे काही क्रमिक शिक्षण त्यांना मिळतं आहे ते तर घेतलंच पाहिजे. परंतु बाबासाहेबांचा जे सर्वात महत्त्वाचा संदेश जो होता तो म्हणजे वाचन. तर हा वाचन संस्कृती कुठंतरी मागं पडत चाललेली आहे असं आपल्याला दिसून येतं. तर गावोगावीची जी काही सरकारी अनुदानित वाचनालय आहेत ती वाचनालय सुरू झाली पाहिजे. शहराच्या ठिकाणची महानगरपालिकेची वाचनालय असतील किंवा काही
खाजगी संस्थांकडून चालविली जाणारी वाचनालये असतील, ही वाचनालये सुरू झाली पाहिजेत. आणि एक प्रबुद्ध अशा प्रकारचा समाज निर्माण जर व्हावायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपण वाचन संस्कृती वाढवली पाहिजे, रुळवली पाहिजे. हाच या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा संदेश त्या ठिकाणी आपल्याला देता येईल असं मला वाटतं. धन्यवाद. जसं आपण बघत आहोत की जसं शिवरायांनी सांगितलं होतं की वाचन करणं गरजेचं आहे, कारण वाचलं तर मस्तक सुधारतं, सुधारलेलं मस्तक कोण आपलं नतमस्तक होत नाही, हे शिवरायांनी आपल्याला सांगितलं होतं. आणि आज आपल्याला ते खरं गरजेचं आहे की तरुणांनी वाचलं पाहिजे. तर असं आपण ज्या प्रतिक्रिया घेतल्या सरांकडून, शिंदे सर झाले, सुराज सर झाले, त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कॅमेरामॅन KB शेख सर, चिराग फारुकी. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यासोबत ॲडव्होकेट नरवडे सर आहेत आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ते शुभेच्छा देत आहेत. सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेबांनी आपल्याला एक मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. माझं या जयंतीनिमित्त सर्वांना हे सांगणं आहे की मित्रांनो, आपण शिकलो पाहिजे. आपण शिकतोल तर संघटित होतोल. आणि जर आपल्याला ही बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही जर जपवायची असेल तर आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर आता लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्या लोकसभा निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग असणे हा गरजेचा आहे. आता आजचं जर शहरातलं आपलं देशातलं वातावरण जर बघितलं, कुणालाही कुठल्याही पक्षावर विश्वास राहिलेला नाही. पण माझं भारताच्या जनतेला असं आव्हान आहे की आपल्याला निवडणुकीचा जो अधिकार दिलेला आहे, तुमचा कुठल्या पक्षावर रोष आहे किंवा सगळे पक्ष एकत्र झाले आणि तुम्हाला कोणाला मत द्यायचं नाही म्हणून तुम्ही तुमचा मतदानाचा अधिकार वाया जाऊ देऊ नका. तुम्ही त्या पोलिंग बूथवर जा, तुमचं मतदान करा. हा मोलाचा अधिकार तुम्हाला भारतीय संविधानानं दिलेला आहे. मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी जगात क्रांत्या झाल्या, कोणाला तो अधिकार भेटलेला नाही आहे. आपल्याला सगळ्यांना एक साथ दिलेला आहे. त्यामुळे या लोकसभा मतदानमध्ये सर्वांनी जावं, आपलं वोट मोलाचं दाखल करावं. त्या एका मतावर आज तुमच्या मुलांचं भविष्य आहे. सर, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तरुणांनी राजकारणाकडं डोळेझाकपणा करू नये, तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? ही गोष्ट योग्यच सांगितली होती. बाबासाहेब हे दूरदृष्टी नेता त्यांना म्हटलं जातं. साहजिक आहे, युवक राजकारणात येईल, त्याच्या ज्या संकल्पना आहेत किंवा त्याचा जो साथीदार आहे युवक, त्याच्या ज्या अडचणी आहेत त्याचे निराकरण तो करू शकतो. त्याला आज काय पाहिजे? जो 70 वर्षाचा माणूस आहे त्यानं त्याच्या डोक्यात जो आहे त्याचा अभ्यास तितका होता, तो त्यापर्यंत त्या गोष्टी माणसाला पुरवू शकतो. पण आज युवक आहे हा देशभरामध्ये स्वतःचा कॉन्टॅक्ट निर्माण करू शकतो. त्याला सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, या गोष्टी किंवा मग शिक्षणामध्ये वेगवेगळ्या शाखा जर निर्माण करायच्या असतील, युवकांचं जर भविष्य निर्माण करायचं असेल तर त्यांच्यातलं एक जण जो प्रतिनिधित्व त्यांचं करेल असा एक त्या ठिकाणी असेल तरच त्यांचा विकास होऊ शकतो. त्यामुळे युवकांनी दुसऱ्या कोणाचं न ऐकता राजकारणातही तेवढाच सक्रिय सहभाग घ्यावा. या ठिकाणी विकास नरवडे सरांनी आपली प्रतिक्रिया जनहित मराठीला दिलेली आहे. सर, आज जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त एवढंच सांगू इच्छितो मी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 मार्च 1956ला बोलले की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या अधुरे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्राणाची बाजी लावा. तर बाबा इथला तरुण तसं करताना दिसतोय का? आजकालच्या तरुणामध्ये तशी काही दिशा दिसत नाही. कारण मागच्या काही पिढीमधल्या बाबासाहेबांच्या काळातली जी अनपढ पिढी होती, त्या अनपढ पिढींनी लढून आपल्याला जे बाबासाहेबाबरोबर साथ सहयोग दिला आणि त्या साथ सहयोगामुळं बाबासाहेबांना संविधान सभेत जाण्याची संधी मिळून आपल्याला मतदानाचे व इतर समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावर आधारित अशी एक राज्यघटना आपल्याला मिळाली. त्याच्या बदले आपल्या तरुणांना जे मतदानाचे अधिकार, शिक्षणाच्या स्त्रियांचं जे मुक्तीचं जे आंदोलन बाबासाहेबांनी चालवलं, तर त्या आंदोलनासाठी आजचे तरुण पुढं यायला तयार नाहीत. त्याचं कारण मागच्या पिढीने त्या तरुणांना गायडन्स न केल्यामुळं आजची ही परिस्थिती आपल्यासमोर उभी राहिली. माझं ह्या जयंतीनिमित्त हेच सांगणं आहे का येणाऱ्या पिढीने बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर पूर्णपणे अभ्यास करून, त्याचं आत्मपरीक्षण करून
जे बाबासाहेब जे बोलले की माझ्या अधुरे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्राण्याची बाजी लावा, तर बाबासाहेबांनी असे काही काम केले ते पूर्ण झालेत. पण असं आपल्याला आत्मपरीक्षण करून विचार करण्याची गरज आहे का बाबासाहेबांचं अधुरं राहिलेलं काम कोणचं, ते काम पूर्ण करून त्याची निष्कर्ष काढून त्याच्यावर विचार करून काम करण्यास आपण तयार व्हायला पाहिजे. एवढं मी बाबासाहेब जयंतीनिमित्त बोलतो. काय नाव सर आपलं? माझं नाव विनायक विश्वनाथ गायकवाड. गायकवाड सरांनी आपल्या जनहित मराठीला प्रतिक्रिया दिलेली आहे. माझ्यासह या ठिकाणी कॅमेरामॅन रामदास घोडकेसह मी KB शेख. धन्यवाद. ती आनंदाने साजरी केली जाते. काय सांगाल सर? मी यावर एवढं बोलू इच्छितो की बाबासाहेबांची जयंती सगळ्या जगामध्ये साजरी होत आहे आणि सगळ्या जगाने बाबासाहेबांना स्वीकारले, तर ते का स्वीकारलं हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. ते या कारणाने स्वीकारला की बाबासाहेबांनी जगाला संघर्ष दिला. संघर्ष कशासाठी दिला? ते समता प्रस्थापित करण्यासाठी. आणि समता जर प्रस्थापित करायची असेल आपल्याला संघर्ष आवश्यक आहे. संघर्ष करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी सगळ्यांनी उच्च शिक्षित व्हावे आणि नुसतं शिक्षण घेऊ नये, तर त्यासाठी आपल्याला संस्कारही आवश्यक आहेत. तर हे संस्कार केंद्र आहे. संस्कार आपल्याला बुद्ध देतील. समता आणि समतेसाठी लढण्याचा जो मार्ग आहे तो आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि आपण जिथं कुठं अन्याय होत असेल किंवा इतर काही अशा गोष्टी असतील जे की समतेच्या विरोधात आहे, माणसाला माणूस न म्हणणाऱ्या ज्या समाजविघातक कृती आहेत ते आपण संघर्ष केला पाहिजे आणि समता प्रस्थापित केले पाहिजे. एवढे बोलून मी सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय शिवराय. सर, एकीकडे सांगितलं जातं की संविधान धोक्यात आहे, काय सांगाल? हां, आता संविधान धोक्यात आहे असं सगळे म्हणतायत, बरोबर. पण संविधान मला तरी असं वाटत नाही की आज धोक्यात आहे म्हणून. कारण आपल्याकडं सुशिक्षित लोक आहेत आणि विचार करणारे लोक आहेत. त्यांना माहिती आहे आणि सध्या निवडणुकीचा कार्यकाळ चालू आहे, तर त्यांना माहिती आहे आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे. आणि मी या ठिकाणी अशी आशा व्यक्त करतो की या निवडणुकामध्ये लोक जात पात याचा विचार न करता समोरची व्यक्ती कशी आहे या आधारावर त्यांना निवडून देतील. आणि आपला जो काही प्रतिनिधी आहे तो योग्य आणि सगळ्यांसाठी चांगला विचार करणारा असेल, तो संविधानाच्या विरोधात नसेल आणि तो सगळ्यांना न्याय देईल असाच असेल, अशी आशा मी व्यक्त करतो. धन्यवाद सर. आज आपण या ठिकाणी तरुणांच्या प्रतिक्रिया